नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरात 4 डिसेंबर पासून संप सुरू आहे आपला सगळे भगिनींचा। तर त्या संपाचा आज 10वा दिवस, म्हणजे आज जर तुम्ही बघायला गेलं तर 13 डिसेंबर ही तारीख येऊन गेली। 10 दिवस अवघे अंगणवाडी केंद्र बंद आहेत, परंतु 10 दिवसापर्यंत शासनाने कुठलंही पाऊल उचललेलं नाही किंवा कुठलेही वाटाघाटी किंवा कुठलीही चर्चा करण्याचा आपल्याशी प्रयत्न केलेला दिसत नाही। तर भगिनींनो, आता तुम्हा सगळ्या भगिनींना आजचा व्हिडिओ माझा कुठल्या विषयासाठी आहे आवर्जून पूर्ण पहा। भगिनींनो, 10 दिवस झालं आपल्याकडे कोणीच पाहिलं नाही, कारण आपले निदर्शन आंदोलन कुठं होत आहेत, एक तर तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर, म्हणजे अगदी छोट्या छोट्या ठिकाणी आपण आंदोलन करतोय। पण आपलं आता आंदोलन हे तीव्र करण्याची वेळ आली आणि ती गोष्ट ज्याची आपण किती दिवसांनी वाट पाहतो भगिनींनो, आज ही गोष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। तर मी तुम्हाला आज सूचित करते की 15 डिसेंबर रोजी आपल्याला नागपूरला जायचं आहे। बरेचशा भगिनींनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं की ताई आम्हाला 18 तारखेला बोलवलेले, तर मी त्या भगिनींना देखील विनंती करेन की आपल्या युनियनला सांगा, कारण की 15 डिसेंबर आणि 18 डिसेंबर ह्या 2 तारखांमध्ये आपल्याला युनियनने सांगितलेलं आहे, हे मला माहिती आहे। तरी पण तुम्हाला विनंती करून सांगते भगिनींनो की 18 तारखेला जर आपण गेलो तर तिथं काहीच आपल्याला सापडणार नाही, आपल्या हाती काहीच लागणार नाही, कारण आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आपल्याला ते 17 तारखेला शेवटचा दिवस आहे, मग 18ला जाऊन आपण काय करणार। म्हणून मी आपल्या सगळ्या भगिनींना सांगते की ज्यांना 18 तारीख सांगितली त्यांनी आपल्या युनियनला रिक्वेस्ट करा आणि सांगा की आपण देखील 15 तारखेला जाऊ, जेणेकरून आपल्या जर सगळ्या भगिनी तिथं आल्या तर नक्कीच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पडेल। कारण की जिथं एकजूट असते, जिथं संख्या असते, तिथं विचार हा करावाच लागतो। कारण की गेल्या 10 दिवसापासून अंगणवाडी केंद्र बंद आहेत, किती बालकांचं नुकसान होतंय। आम्हाला आमच्या अंगणवाडी बंद करून आमच्या बालकांचं नुकसान करून आम्हाला घरी राहायची हौस नाही। म्हणून भगिनींनो, आपल्याला लवकरात लवकर आपले अंगणवाडी केंद्र जर आपल्याला सुरू करायचे असतील, आपल्या बालकांचं जर आपल्याला कुपोषण थांबवायचं असेल, आपल्या बालकांचं नुकसान थांबवायचं असेल, त्यासोबत आपलं देखील नुकसान थांबवायचं असेल, तर यासाठी शासनाने लवकरात लवकर आपला विचार करावा आणि जे आपल्या मागण्या आहेत 18,000 मदतनीस, 26,000 अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, ह्या मागण्या, त्यानंतर आपली दुसरी मागणी पेन्शन आणि इतर आपल्या खूप साऱ्या मागण्या आहेत। तर ह्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला बहुसंख्य आकड्याने नागपूरला द्यायचे। मी परत तुम्हाला एकदा तळमळीने सांगते की आता घरी राहू नका, उठा। आपल्या बऱ्याचशा भगिनींचं लहान बाळ आहे, कोणाची तब्येत खराब आहे, असे कारण आपल्या बऱ्याचशा भगिनींकडनं ऐकायला येत आहेत। पण भगिनींनो, एक लक्षात ठेवा, खूप तळमळीने सांगते मी, काय सांगते की ज्यावेळेस आपल्याला कार्यालयाचं मीटिंग असतं, ट्रेनिंग असतं, ज्यावेळेस आपण पायाभूत प्रशिक्षणाला जातो आहोत, तेव्हा लहान बालक असतात, ते आपण कोणाला तरी सोडून जातो, हे लक्षात ठेवा। ती जशी आपण आपलं कर्तव्य करत असतो ते आपल्या हक्कासाठी आहे, हे आपल्या हक्कासाठी। इथं कारण देऊ नका, इथे देखील 2 दिवस तुम्हाला ऍडजस्ट करायचे, 3 दिवस ऍडजस्ट करायचे। जर तुमचा महिना ऍडजस्ट होतो ना भगिनींनो, तर 3 दिवस नक्कीच तुमचे ऍडजस्ट होतील। म्हणून कृपा करून सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आता नागपूरला चला, खूप झालं। उद्या आपल्याला नागपूरला निघायचं आहे, जेणेकरून आपण 10 वाजेपर्यंत जो आपला नागपूरचा मोर्चा आहे, जे आपलं जिथं आपलं ठरलेलं आहे, तिथं आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे, तिथं एकजूट व्हायचं आणि एक नारा लावायचा आहे, हम सब एक आहे, हे आपल्याला दाखवण्याची वेळ आली आणि आपण आता घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणे देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य आपल्याला पूर्ण करून दाखवायचं भगिनींनो। मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तुम्हाला खरंच सांगते, माझी तब्येत गेल्या 8 दिवसापासून खूप खराब आहे, तरी मी एकाही आंदोलनाला घरी राहत नाही आणि मी नागपूरला देखील पोहोचणार आहे। मुळात माझी तब्येत खरंच खराब आहे, आपल्याला माझ्या आवाजावरून, बोलण्यावरून नक्कीच जाणवलं असेल। परंतु भगिनींनो, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर कारण दाखवली, कोण लग्नाचं कारण सांगत आहे, कोण आजारीपणाचं सांगते, कोण लहान बाळ सांगते, कोण म्हातारपणाचं कारण सांगते। भगिनींनो, जर आपण आता ह्यावेळी जर अशा पद्धतीने विचार केला ना, तर मला नाही वाटत की आपल्या मागण्या मान्य होतील। म्हणून आपण सगळ्यांनी उठा, हा विचार करू नका। असं समजा आपल्याला आपल्या कार्यालयाने जर एखाद्या गोष्टीची सक्ती केली तर तिथं आपण सगळी कारणं बाजूला ठेवतो। अगदीच जवळचं लग्न असेल, अगदीच जवळचं, तर त्या भगिनीला सोडा की तुम्हाला खरंच चालायची खूप अडचण आहे, अशा भगिनींना पण सोडा। आपण भगिनींनो, कृपा, जर छोट्या छोट्या कारणासाठी तुम्ही नागपूरला पोहोचत नसाल तर मला असं वाटत नाही तुमच्यासारखे दुर्दैवी दुसरं कोणी नसेल। म्हणून भगिनींनो, आता सगळ्यांना एकजूट होण्याची वेळ आलेली आहे। मी तुम्हाला परत परत काय सांगते की आजच गरज आहे, हा शेवटचं अधिवेशन आहे, हे अधिवेशनानंतर आपल्याला
पुढचा पर्याय नाही भगिनींनो, मग शांत बसावं लागेल। मग आपण युनियनच्या नावाने दोष देतो। म्हणून मी सांगते, जिथं गर्दी असते ना तिथं युनियन देखील आपलं पाठबळ दाखवत असतं। म्हणून आता आपल्याला युनियनला देखील साथ द्यायची आहे आणि आपण युनियनला नाही, आपण स्वतःला साथ देतो हे लक्षात ठेवा। म्हणून या तळमळीला विनंतीला मान देऊन का असे ना, पण तुम्ही नागपूरला पोहोचा एवढं आश्वासन मला द्या आणि कमेंट बॉक्स मध्ये तसं सांगा। एवढं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच, धन्यवाद।